बिग बॉस मराठीची पहिली फायनलिस्ट झालेली आहे निक्की तंबोली. भरपूर लोक कॉंग्रॅच्युलेट करत होते, म्हटले करू द्या. पण एक कमेंट वाचली की सूरज सारखा ऍटलीस्ट सिंपती घेऊन तरी फायनल वीकला नाही आले, तू तुझ्या हिमतीवर टाच करून फायनलला आलेले. मग माझं दिमाग सटकलं, म्हटलं आता आहे ना खलबत्त्यात फुटण्याची गरज आहे. म्हणजे निक्की तंबोली इथपर्यंत कशी आली सांगू का तुम्हाला? ढक्कल पास केलंय बिग बॉसने. काय केलंय? ढक्कल पास केलंय. तिनं आपल्या स्वतःच्या ग्रुप मधल्या प्रत्येक माणसाला यूज केलंय. वैभवला यूज केलं, अरबाजला यूज केलंय आणि फायनल वीक मध्ये आले. बरं आली तर आली, आता फायनलिस्ट कशी झाली मी तुम्हाला सांगतो की बिग बॉस परत मेहरबान झालेत निक्कीवरती. क्लिअरली माहित होतं पॉईंट्स कोणाचे जास्त आहे आणि ते फेवर कोणाला करणार आहे. त्यांना क्लिअरली माहित होतं की निक्की हे घेईल आणि तेच झालं. पण मला निक्कीला प्रश्न विचारायचा, तू तर खूप इमानदार आहेस, ठाम आहेस तू तुझ्या शब्दावरती आणि क्लिअर बोलतेस, तर मग काल तू परवा त्या अरबाजचे कपडे टाकून स्टोर रूम मध्ये ठेवलीस, त्याचं तोंड बघायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग त्यांनी दिलेले पॉईंट्स का वापरलेत? म्हणायचं ना हे त्यांनी दिलेले आहेत मला वापरायचे नाहीत, हे नको आहेत मला.